शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेची सुरुवात प्रबुद्ध भारत चौक येथून झाली। या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका स्वाती आवळे, वंदना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भारत बापरे, उद्योजक इंद्रमल जैन, गौतम संचेती, पुरुषोत्तम धूत, अनिल छाजेड, पीबी ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, लालू खंडेलवाल, अजित गायकवाड, समाधान आवळे, दशरथ कसबे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू डावरे, गौतम कसबे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे, धम्मपाल मैंदर्गीकर, अविनाश भडकुंबे, गोपीनाथ जाधव, उमेश रणदिवे, पीबी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, धनराज तळभंडारे, सिद्धार्थ सुर्वे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। ही पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक, मिलिंदनगर, बुधवारपेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि विहार येथे वंदन करून मिलिंदनगर येथील मिलिंद बुद्ध विहार येथे वंदन करण्यात आलं। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक, साठेचाळ, पठाणचाळ, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर, वीरकर गणपती भगवती मंदिर तसंच मुक्ताबाई साळवेनगर वीरकर गणपती येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला। ढोल ताशा, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या पदयात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना 20 नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केलं। यावेळी भारतीय जनता पक्ष तसंच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कुमार देशमुख महाराज यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भव्य अशी पदयात्रा बुधवारपेठ, पीबी चौक, मिलिंदनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला वंदन करून संपूर्ण मिलिंदनगर, साठेचाळ, मोठे वस्ती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर आणि सर्व व्यापारी वसाहती, त्यानंतरनं श्री गणेशाचं वीरकर गणपतीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी समाप्त करण्यात आली। जेणेकरून या भागामध्ये राहणारा जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा जो मतदार आहे, छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराला मानणारा, ह्याने निर्धार केलेला आहे की ह्या निवडणुकीमध्ये 4 वेळा निवडून आलेले आमदार आणि 5व्यांदा निवडून आणण्यासाठी विजयकुमार देशमुख मालक यांच्या पाठीमागे भक्कम उभारून त्यांना प्रचंड विक्रमी मतानं या भागातून मताधिक्य देऊन एक विक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून ही आजची विक्रमी पदयात्रा या ठिकाणी काढण्याचं या ठिकाणी नियोजन केलं होतं। ह्या सदरच्या पदयात्रेमध्ये माझे सहकारी श्री गणेश पुजारी, त्याचबरोबर स्वाती आवळे, वंदना गायकवाड, अजित गायकवाड, त्यानंतर पिंटू अप्पा डावरे, धम्मपाल मैंदर्गीकर, गौतम महाराज चंदनशिवे, विवेक जाधव, अजित गादेकर, संपूर्ण त्याचबरोबर UK सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, श्रीमंत अप्पा जाधव आणि या पदयात्रेमध्ये अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती। त्या जेणेकरून या भागातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीमयोद्धा दशरथ कसबे आणि अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला, तरुण वर्ग, वयोवृद्ध यांनी सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पदयात्रेला देऊन जेणेकरून या भागामधून ज्या पद्धतीनं पदयात्रेचं स्वागत करण्यासाठी घरोघरी आरती करणे, राखी बांधणे, जेणेकरून महिलांमध्ये जी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना, महिलांसाठी STचा प्रवास असेल, अनेक योजना असतील या भागामध्ये, म्हणजे ह्या सोलापूर शहरामध्ये शहर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये 90,000पेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेचा या इथल्या महिलेने लाभ घेतलेला आहे।
आणि विजयकुमार देशमुख मालक यांनी त्यांच्या या 4 वर्षाच्या म्हणजे 4 टर्मच्या कालखंडामध्ये यांची जी 7.5 वर्षाची जी कालखंड आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं त्यांची लोकप्रियता या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आणि या भागातल्या सर्व नागरिकांनी एक निर्धार केलेला आहे आणि या निर्धारामध्ये प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादीचे आमचे नेते शशिकांत बापू कांबळे, नितीन बनपट्टे, अनेक सर्व पक्षाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये सामील झाले होते.